नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे मी रोहिदास उत्तम थोरवे चरोली खुर्द यांच्या दावणीवरती आलेलो आहे। आज शेतीला एक त्यांचा जोडधंदा म्हणून आज दूधधंदा आहे। तर त्यांच्या गोठ्यावर आल्यानंतर बघायला भेटल्यात आज जवळपास त्यांच्याकडे 9-10 गायी आहे, म्हशी आहे आणि शेळ्या मेंढ्या पण आहे। तर एक कसा प्रकारे यांचा एक प्रवास चालू आहे ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। पाहुणे नमस्कार। नमस्कार। पहिल्यांदा नाव सांगा आपलं। रोहिदास उत्तम थोरवे, चरवली खुर्द। कशा प्रकारे तुम्ही एक शेतीला एक जोडधंदा आपला दूध व्यवसाय चालू करण्याचं कसं काय एक नियोजन केलं? आता वडिलांनी केलेले आणि त्यांच्या मागे मी करतोय, आम्ही दोघं मिळून करतो, वडील बायको मी। तर मग आपलं शेती बी आहे आणि हा जोडधंदा आपला व्यवसाय म्हणून आपलं गिरायकांना दूध आहे। तर मग गाया बी आहे, म्हशी बी आहे मायाक। अशा पद्धतीने चाललेलं आहे आपलं, मस्त आहे, व्यवस्थित। किती वर्षाचा आहे म्हणजे आपला? मला मी लहान असताना वडिलांचा धंदा पाहिला होता, गाया म्हशी होत्या। आणि त्याच्यानंतर मग आता वडिलांना मी बी 25 वर्ष झाले करू लागतोय। आता आपल्याकडे 8-9 गाया आहे आणि 2-4 म्हशी आहेत। गायाचं संगोपन कसं असतं आपलं हे? आता म्हणजे कसं, आता आपल्याकडे खुराक मेथी घास असतो किंवा सुपरनेपर असतं, ऊस असतो। ज्यावेळेस सुपरनेपर नसन तर मग मी कडबा कुटी त्याच्यात मिक्स करतो आणि 3 टाइम खाद्य देतो त्यांना मी, असं आहे। गायांची जात कशी काय तुम्ही ओळखता, म्हणजे हीच गाय आपल्याला घ्यायची? ओळखतो, आता बारीकपणापासून सवय लागलेली आहे बा, हे चांगलं दिसेल, तिचा सडा पारंब्यात कासत, तिचा ठेका बिका असं त्याच्या ओळखली जाते बा, हे दूध देईन आपल्याकडं, अशा पद्धतीने मग आपलं ओळखायचं। कुठं केलेली आहे खरं गायांची खरेदी आपण? आता काही आपले आहे ना घरगुती आहे, काही याचे आहे आपलं इकडे याच्या खाली, काय नारायणगावच्या खाली आपल्या लोणी परवारा किंवा अशा घरगुती गोठ्यावरून आणलेले आहे म्या। इकडं करंडी किंवा कोरेगाव, भीमा कोरेगाव, काही व्यापाऱ्यांचे, असं काही आपल्या स्वतः तयार केलेले आहेत। किती लिटर दूध देतात आता? आता ही माझी कडची गाई, हिला मी राधी म्हणतो। आता ही तिसऱ्यांदा आहे। तर पहिले त्याला तिने 20 लिटर दिलं, दुसऱ्या त्याला 22 दिलं, 22 दिलं त्यावेळेस तिला 2 पिल्लं झालती, एक गोर आणि एक कालवड। त्याच्यानंतर आता ही माझ्याकडे 14 महिन्याची कालवड आहे। सर हट लोणी, सर ही कालवड, सर लोणी ऐक। तर ही 14 महिन्याची कालवड आता लावलेली आहे मी। तर आता हिच्या त्याला तिने 25 लिटर दूध दिलं माझ्या गाईनी। तर आता ही तुम्हाला सांगतो, पहिले त्याला 20 लिटर 19 लिटर दूध देणार, असं आहे। म्हणजे चांगल्यापैकी खानवाटा तिचा। कशा प्रकारे काळजी घेता बरं गोठ्यावरती प्रकारे जर्सी गायांची? आता कसं होतं, आपण त्यांना भुसा आहे, गोळीपेंड आहे, सरकी आहे, टॉनिक असतं, परत पावडर असते आपल्याकडं। त्याच्यामुळे कसं तेज बीज अंगावर, आपण कसं डोक्याला तेल लावलं चमक राहते, अशा पद्धतीत पावडर वगैरे असते ना, चमक राहते जनावरांच्या अंगावर आणि आजार पडायचं प्रमाण कमी आहे। आणि जे ऊन बिन लागतं तर आपण गोठ्यावर काय केलेलं आहे, वाढ टाकलेलं आहे। त्याच्यामुळं हवा थंड आहे, थंडी असेल त्यावेळेस बी गार लागत नाही, ऊन असेल त्यावेळेस गरम होत नाही, अशा पद्धतीने आहे बघा। साधारण ते आपलं किती लिटर दूध जातं म्हणजे? आता कसं असतंय, आता डेअरीवाल्यांचं कसं असतंय, त्यांना 200 लिटर असतं तर ते एकाच वेळेस घालतात। तशी आपली एक 100-110 लिटरची गिराईक आहे। आता काही गाया आपल्या 5 महिन्याच्या गाभण आहे, तरी काहींना दूध आहेत। आणि आम्ही काय करतो, 2 ते 2.5 महिने सोडतो गाई, त्याच्यानंतर वीत येते, अशा पद्धतीचं आहे आपलं। हा हा 100-110 लिटर आपलं आहे रोजचं। हो, आता काही कसं असतात, खाटे असतात, काही गाभणे असतात, काही वेलेले असतात। डेअरी असेल त्यांना किती 10 येलेले असतात तरी तेवढं दूध त्यांचं डेअरीवर जातं। पण आपली कशी गिराईक असल्यामुळं आपल्याला कसं जसं कमी पडेल तसेच लिमिट वरती येलं पाहिजे जनावर, किंवा कमी पडलं तर आपण एकाच गाई घेतो, अशा पद्धतीने करतो आपण। साधारण ते डेअरीला काय भाव भेटतो गायांना? डेअरीला नाही जात मी, पण आपल्या गिरायकांना आहे। गिरायकांना काय? हा 55, 60, 70, 65 पर्यंत आहे गाईचं दूध। हा गाईचं असं। म्हशीचं 70-75। गायांना रतिब्यामध्ये काय काय देता तुम्ही? आता आम्ही आहे ना, भुसा देतो, एक गोळीपेंड आणि एक दूधकांडी पावडर आणि सरकी, आणि मग असं कॅल्शियम वगैरे देतो, किंवा कधी गुळ बी देतो असं।
त्याच्यानंतर ही पावडर कंपल्सरी एका गाई मागे 20 ते 30 ग्रॅम पावडर कंपल्सरी असती. त्याच्यामुळे काय होतं, जनावर खराब होत नाही, अंगावर चमक राहते, लागाय बी अडचण नाहीये. आणि डॉक्टरचं म्हणजे व्हिजिट फार कमी प्रमाणात राहतं, म्हणजे असं की सारखं डॉक्टर बिक्टर असे लागत नाही. म्हणजे अशा पद्धतीने त्यांच्या सल्ल्याने आम्ही करतो. त्याच्यामुळे आजार पण फार कमी आहे आपल्याकडे. दुधामध्ये काय फरक वाटतो दूध कांडी दिल्यापासून? दूध आहे ना, दुधाला जरा फॅट वाढती. आणि समजा जी गाय आपल्याकडे 16-18 देते तर ती 20 पर्यंत देते रोजच्याला, असं कंपल्सरी राहतं. ज्यावेळेस तुम्ही दूध कांडी देता तर किती वेळाचा गॅप देता तुला म्हणजे खाण्यामध्ये त्यांना? आता माझं कसं आहे, मी सकाळी दारा काढल्यानंतर आंबवणं टाकतो. तर सकाळी मी 6:30ला सुरुवात करतो, 7:30 पावणे 8 पर्यंत दारा वात्यात. मग कुटी आंबवणं द्यायची. कुटी आंबवणं देऊन झालं की त्यांचं एक 10 वाजेपर्यंत खाऊन होतं. खाऊन झालं की आपली गव्हाण बिवण झाडून घ्यायची, पाणी सोडून द्यायचं. पाणी सोडून दिलं की मग ते पाणी पिऊन बसतात. पाणी आपलं गव्हाणीतच असतं तुंबावलेलं. त्याच्यानंतर मी एक काय करतो, 2 वाजता पाणी सोडून देतो. 2 वाजता पाणी सोडलं की अर्ध्या तासात गव्हाण सुकून जाती. परत मग काय करतो, 3 वाजता खाद्य टाकतो. 3 वाजता खाऊन झालं की बसतात ते. परत मग काय करतो, 6 वाजता कुटी आणि आंबवण पावडर बिवडर देतो मी असं. आणि त्याच्यानंतर मग 7ला सुरुवात करतो दाराला. अशा पद्धतीने करतोय. दूध कांडी घेतल्यापासून काय फायदा झाला जास्त तुमचा? आता फायदा म्हणजे कसं, जनावर आपली येळव लागतात. आणि मी काय करतो, 3 महिने 3.5 महिने गाय वेलेली झाली की सोट वगैरे दिसला तर मग लगेच डॉक्टर बोलून लावून टाकतो. तर मग आपल्या 5 महिन्याच्या आत गाय लागून जाते वेल्यापासनं. मग वेल्यापासनं 5 महिन्याच्या आतमध्ये गाय लागली की मग त्याच्यानंतर काय होतं, 2.5 ते 3 महिने सोडले की गाय परत वेळेला होती, म्हणजे दिवस वेस्टेज जात नाही. आणि पावडर आपली कंपल्सरी चालू असते. डॉक्टरांची विजिट किती दिवसांनी असते? डॉक्टर 8-15 दिवसांनी चक्कर मारतात. मग कुठं कमी जास्त असलं तर ते सांगतात, बघतात काय चाललंय काय नाही, नियोजन कसं काय असं चालूच असतं. पण बाकी खर्च नाही होत डॉक्टर लोकांचा, म्हणजे असं सलाईन कॅल्शियम वगैरे असं देणं, बाटल्या भरणं हा फार प्रमाण कमी. तर मित्रांनो, आज गोट्यावरती आल्यानंतर आज डॉक्टर साळुंके सर आज आलेले इथं आणि व्हिजिट करण्यासाठी आले होते. त्यांची भेट झालेली आहे. तर डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्ते. पहिले तुमचं आम्हाला परिचय द्या करून थोडा. हो, मी डॉक्टर विजय साळुंके, पशुवैद्यकीय फिजिशियन अँड कन्सल्टंट. गेले 25 ते 30 वर्षापासून रोहिदास थोरे यांच्या गोठ्यावर मीच काम बघत असतो. काय, आणि गेल्या 2 वर्षापासून 1.5 वर्षापासून जशी दूध कांडी आपल्या मार्केटमध्ये आले तसं आम्ही ह्यांचं खाद्य वगैरे सगळं चेंज केलं. आणि दूध कांडीचा परिणाम असा झाला की आमच्या गायींना डिवॉर्मिंग केल्यानंतर दूध कांडीचा विशेष फायदा असा झाला की गायी वेळेवर माझ्यावर येणे, दुधामध्ये 2 ते 2.5 लिटर दूध वाढले, फॅट पर्सेंटेज वाढलं, गाभण काळात जनावरांना कुठल्या प्रकारचं कॅल्शियम वगैरे द्यायची गरज पडली नाही. शिवाय गाय विल्यानंतर सुद्धा आम्हाला कुठल्या गोष्टीचा जनावराला ताणतणाव किंवा आजारपण, वार पडणं, मास्टायटिस, मेटायटिस हे आजार झाले नाहीत. त्याचबरोबर दुधामध्ये सुद्धा कुठल्या बाबतीत कमतरता वाटली नाही. एक सारखं रेग्युलर दूध मिळायला लागलं आम्हाला. दूध काढणीचा एवढा फायदा झाला की जनावरांचं तेज, जनावरांचं आजारपण ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स झाला. आजारपणावर होणारा खर्च जवळजवळ 80% कमी झाला. साधारणतः आता तुम्ही बऱ्याचशा गोट्यांवरती व्हिजिट करीत असाल. हो. तर दूध कांडी साधारणतः किती म्हणजे गोट्यांवरती आपल्या आता? साधारणतः माझ्याकडे एक 25 ते 30 गोटे आहेत असे स्मॉल ॲनिमलचे. तर त्या गोट्यामध्ये जवळजवळ सरासरी आम्ही महिन्याला एक 10 ते 15 किलो साधारणतः काय देतोच. रिझल्ट काय काय भेटले याच्यातनं तुम्हाला? रिझल्ट असे भेटले की जनावरांचा आजार पण कमी झाला, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जनावरांना दुधाचं प्रमाण वाढून शेतकऱ्यांना 2 पैशाचा फायदा झाला. तिसरी गोष्ट, जनावरांचा खाद्याचा खर्च कॉन्स्टंट राहिला. जो पहिला खर्च व्हायचा जास्त आणि दूध उत्पादन कमी व्हायचं, त्याच्याबद्दल काय झालं, खाद्य तेवढंच पण दूध काढणीमुळे दुधाचा रेशिओ वाढला. दुधाचा रेशिओ वाढल्यामुळं आजार पण कमी आणि हाय त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना 2 पैसे मिळून शेतकरी आनंदात दूध काढणीमुळे दिसू लागला. गाभण राहतात गायने म्हणजे? हो, कारण ह्याच्यात असे काही हर्बल घटक आहेत, आयुर्वेदिक घटक आहेत, त्याच्यामुळं
गाई 3 महिन्यांनी ते 4 महिन्यांनी एकदा विल्यानंतर रेग्युलर हिटवर येते. हिटवर आल्यानंतर सुद्धा गाय लावण्यामध्ये काय कधीच आम्हाला अडचण आली नाही की जेणेकरून गाय रिपीट झालेली आहे किंवा वारंवार तिला इन्सेमिनेशन द्यावं लागलेलं आहे काय किंवा तिला मेट्रायटिस मास्टायटिस ह्या आजारात बचाव झाल्यामुळं गायचं हेल्थ चांगलं असल्यामुळे गाय आमच्या लगेच कन्फ्यूज झालेले आहेत. आणि त्याचा फायदा पण आम्हाला 3 महिन्यांनी ज्यावेळेस चेक केली जाते पिढी केली जाते त्यावेळेला आम्हाला पॉझिटिव्ह शक्यतो रिझल्ट आलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण रोहिदास शेठ थोरवे यांच्या गोट्यावर येऊन एचएफ गाय आणि मशीनची माहिती घेतलेली आहे. रतिपामध्ये काय काय देतात तर त्यांनी रतिपामध्ये काय काय देतात ती माहिती पण दिलेली आहे. त्यांनी ही दूध कांडी प्लस चालू केलेली आहे, त्याच्यावरून त्यांना भरपूर असे फायदे झालेले. हे आयुर्वेदिक असल्यामुळे याचे काहीच साईड इफेक्ट नाही. तर कुणाला जर गोट्यावरती व्हिजिट जर करायची असेल तर ते तुम्हाला पत्ता देतील, तर त्या पत्त्यावर तुम्ही डॉक्टर साळुंके साहेब देतील पत्ता, नाही का? या. डॉक्टर साहेब पत्ता सांगा, जेणेकरून लोकांना भरपूर जणांना व्हिजिट करायची जर असेल गोट्यावरती तर करू शकतात. म्हणजे हो हो हो. गाई गोठ्या मालकाचं नाव रोहिदास उत्तम थोरवे, चरवली खुर्द, मुक्काम पोस्ट चरोली खुर्द, तालुका खेड, जिल्हा पुणे. आळंदीपासून 1-2 किलोमीटरच्या अंतरावर त्यांचा गोठा आहे, फार्म आहे. अधिक माहितीसाठी जर नंबर हवा असेल तर मी डॉक्टर विजय साळुंखे. माझा मोबाईल नंबर 9822 40 94 80.